नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. शुक्रवारी आपण चर्चा केली होती संस्कृती या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे इतिहास आणि नागरिकशास्त्र. अतिशय महत्वाचा असा हा विषय आहे इतिहास आणि नागरिकशास्त्र, कारण प्रत्येक विषयाचा इतिहास हा असतोच. आणि आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे IES दिगंबर पाटकर विद्यालयाच्या शिक्षिका कविता मसूरकर. कविता मसूरकर मॅडम गेली 23 वर्ष झाले इतिहास आणि नागरिकशास्त्र हा विषय शिकवतात आहे. खूप मोठा अनुभव आहे त्यांना शिकवण्याचा. मॅडम, तुमचं तयारी 10वीची या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. वेळ आपण नेहमी म्हणजे कमी वेळामध्ये कसा अभ्यास करायचा 10वीचा या उद्देशानेच हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. 5 पासून परीक्षा सुरू होते. काय सांगाल, पेपर पॅटर्न, वेळेचं नियोजन कसं करायचं? हा 2 तासाचा पेपर असतो. आपल्याला पेपर लिहिण्यासाठी 2 तास वेळ आहे आणि 40 गुणांचा पेपर आहे. त्याच्यामध्ये इतिहासाला 28 गुण असतात आणि नागरिकशास्त्राला 12 गुण असतात. तर आपण वेळेचं नियोजन असं करू शकतो की आपला इतिहासाचा पेपर 28 गुणांचा 70 मिनिटांमध्ये झाला पाहिजे आणि साधारणतः 30 मिनिटं आपली नागरिकशास्त्रासाठी दिली गेली पाहिजेत. आता याचं नियोजन कसं करणार, तर प्रथम आधी प्रश्नपत्रिका मिळाली की आधी ती थोडी वाचा. त्यासाठी अगदी 5 मिनिटं गेली तरी हरकत नाही, कारण आपल्याकडे 2 तास पुरेसा वेळ असतो. त्यानंतर पहिला प्रश्न जो आहे वस्तुनिष्ठ प्रश्न 6 गुणांचा, त्याच्यासाठी 5 मिनिटं वेळ पुरेसा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा हे लघुत्तरी प्रश्न आहेत, यांच्यासाठी प्रत्येकी 10 मिनिटं वेळ दिला गेला पाहिजे. त्यानंतर प्रश्न चौथा 40 ते 50 वाक्यात उत्तरे लिहा, हा 3 गुणांचा प्रश्न असतो. तर याच्यासाठी किमान 20 मिनिटं. आणि प्रश्न 5वा हा 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा, याच्यासाठी किमान 25 मिनिटं वेळ. असा 70 मिनिटांचा वेळ आपल्याला इतिहासासाठी पुरेसा आहे. आपण नागरिकशास्त्राबद्दल बोलूया, कसा वेळ द्यायचा. पण नितीन काळेचा आपल्याला नागपूरहून फोन येतोय. नितीन, प्रश्न विचार. हॅलो. हा नितीन, माझा प्रश्न आहे की इतिहासामधले पहिले महायुद्ध आणखी दुसरे महायुद्धाचे पॉइंट टाकून प्रश्न विचारायचे. उत्तर पॉइंट्सशी म्हणजे मुद्दे लिहून लिहायचं का, असं तो विचारतोय की पहिल्या महायुद्धाची कारणं विचारली किंवा परिणाम विचारले तरी पहिलं आपण मुद्दे जर लिहिले आणि छोटे मुद्दे आपण तयार केले, प्रत्येक आपल्या मुद्द्याला एक हेडिंग तयार केलं छोटंसं, तर आपल्याला ते उत्तर लक्षात ठेवायला जास्त सोपं पडतं आणि पटकन हे मुद्दे आठवतात आणि मग त्याच्यात काय विस्तृत लिहायचं हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे पॉइंट्स लिहिणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि मला वाटतं परीक्षकाला सुद्धा ते तपासणं अधिक सोयीचं होतं. बरोबर आहे. राहुल पाटील जळगावहून त्याचा फोन येतोय आपल्याला. राहुल, तुझा प्रश्न विचार. हा राहुल. हा राहुल, बोल, तुझा प्रश्न विचार सलग. मॅडम, ते इतिहासच्या पाठातले कोणते प्रश्न करायचे? इतिहासामधले कोणते प्रश्न करायचे? आता सगळ्यांचाच गोंधळ होऊ शकतो, पण कोणत्या धड्यांना जास्त महत्व आहे, तर पहिले इतिहासातले 1 ते 3 धडे आहेत, त्यांना 11 गुण आहेत. आणि ह्या धड्यांचा अभ्यास आपला 3 वेळा झालेला आहे, कारण एकदा चाचणी परीक्षेला त्याच्यावर परीक्षा दिली आहे, सत्र परीक्षा दिलेली आहे आणि पूर्व परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे या धड्यांना 11 मार्क असल्यामुळे हे 3 धडे चांगले करा. चौथा धडा जो आहे त्याला सुद्धा 4 गुण आहेत आणि 10वा आणि 11वा धडा यांना सुद्धा 4 आणि 6 गुण आहेत. तर या धड्यांची तयारी जरा छोट्या प्रश्नांसाठी चांगली करता येऊ शकेल. त्यामुळे या धड्यांवर जास्त भर द्या आणि नागरिकशास्त्रामध्ये 1 ते 3 धडे यांनाही जास्त महत्व द्या, कारण या 3 धड्यांवर 12 गुणांचे प्रश्न येतात. तुम्ही त्याच्यावर जास्तीत जास्त भर दिलात तर तुम्हाला पेपर नक्की सोपा जाईल. अगदी. मॅडम, मगाशी आपण बोलत होतो की इतिहास आणि नागरिकशास्त्र 40 गुणांचा पेपर आणि 2 तासाचा असतो. 70 मिनिटं इतिहासासाठी. नागरिकशास्त्राचं कसं सांगाल? नागरिकशास्त्र प्रश्न 6वा जो आहे तो 2 गुणांचा आहे, गाळलेल्या जागा भरा, तर त्याच्यासाठी आपली 5 मिनिटं जाऊ शकतील. त्यानंतर प्रश्न 7वा आणि 8वा हे लघुत्तरी प्रश्न आहेत, तर त्याच्यासाठी 10 मिनिटं प्रत्येकी पुरेसे आहेत. आणि शेवटचा एक प्रश्न, परत प्रश्न 9वा 2 गुणांचा आहे, त्याच्यासाठी 5 मिनिटं पुरेशी आहेत. अशा प्रकारे 30 मिनिटात आपला नागरिकशास्त्राचा पेपर पूर्ण होईल. उरलेल्या 20 मिनिटांमध्ये 5 मिनिटं आपली आधी प्रश्नपत्रिका वाचण्यात जाऊ शकतात, 10 मिनिटं आपण पुन्हा लिहिलेली उत्तरपत्रिका वाचण्यासाठी ठेवू शकतो. मॅडम, अजून बोलू विस्ताराने. सजित मानेकर मुंबईहून आपल्याला फोन करतोय. सजित, तुझा प्रश्न विचार. हॅलो, माझे 2 प्रश्न आहेत. हा विचार सजित, तुझा प्रश्न सलग. हॅलो. इतिहास मधील दीर्घोत्तरी प्रश्न कसे लिहायचे? इतिहास मधले दीर्घोत्तरी प्रश्न कसे लिहायचे? दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर लिहिताना एक
सुरुवात करताना प्रस्तावना 1 ते 2 ओळींची लिहायची आणि मग उत्तरं लिहिताना किमान 4 मुद्दे आपले आले पाहिजेत, कारण 4 गुणांचा प्रश्न आहे हा. त्यामुळे 4 मुद्दे तरी किमान आपले आले पाहिजेत, एवढं लक्षात ठेवायचंय. म्हणजे सगळे मुद्दे 7-8 मुद्दे पाठ होत नसतील तर निदान 4 मुद्दे आपले झालेच पाहिजेत चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे त्याचं उत्तर लिहिलं पाहिजे. प्रस्तावना आणि 4 मुद्दे लिहिणं महत्वाचं आहे. गौरव कुंभार अकलूजून आपल्याशी बोलतोय. गौरव, तुझा प्रश्न विचार. मॅडम नमस्कार. नमस्कार गौरव, प्रश्न विचार. मला सगळ्या परीक्षेमध्ये इतिहासातच कमी मार्क पडतात. मग इतिहासात जास्त मार्क्स पडायसाठी मी काय प्रयत्न केला पाहिजे? चांगला प्रश्न आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पाठ्यपुस्तक वाचनावरती भर दिला पाहिजे. मुलं नुसती प्रश्नोत्तर वाचत बसतात, पण जर पाठ आकलनच झालेलं नसेल तर नुसते प्रश्नोत्तर पाठ करून उपयोग नाही. म्हणून नेहमी एक धडा वाचायचा आणि धडा वाचल्यानंतर मनन करणं हे सगळ्यात महत्वाचं, की त्या धड्यामध्ये आपण काय वाचलं. थोडं 2 मिनिटं डोळे बंद करा, शांतपणे विचार करा की आपण कोणते मुद्दे वाचले, कितपत आपल्या लक्षात आहे. यामुळे मनन केल्यामुळे तो धडा आपल्या चांगला लक्षात राहू शकतो. मुलांचा गोंधळ याच ठिकाणी होतो की ते फक्त वाचत राहतात किंवा पाठांतर करत राहतात, पण समजून घेणं, आपण वाचलेलं आपल्या कितपत लक्षात आहे याचा विचार करणं हे सगळ्यात मॅडम, महत्त्वाचं. आता वेळ खूप कमी आहे, तर त्या दृष्टीने त्याला कुठले धडे त्यांनी करावे, भर द्यायला सांगाल त्याला? मी सांगेन पहिले 1 ते 4 धडे हे महत्वाचे आहेत. अगदी लघुत्तरी प्रश्नांसाठी सुद्धा, वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी सुद्धा. शिवाय 10वा आणि 11वा धडा हे सुद्धा तसेच महत्वाचे आहेत. 3 गुणांचे प्रश्न किंवा लघुत्तरी प्रश्न 2 गुणांचे हे यावर विचारले जातात. आणि वस्तुनिष्ठ प्रश्न जिथे आपल्याला मार्क जाताच कामा नये, सगळेच्या सगळे मार्क मिळाले पाहिजेत, यासाठीही हेच धडे जास्त महत्वाचे अगदी. ठरतात. साहेबराव शिंगणे बुलढाण्याहून आपल्याशी बोलतोय. साहेबराव, प्रश्न विचार. माझा प्रश्न असा आहे मॅडम, रिकाम्या जागा कोणत्या धड्यावर जास्त विचारल्या जातील? इतिहासामध्ये पहिले 1 ते 3 धडे, 4था धडा आणि 10वा 11वा धडा याच्यावरच रिकाम्या जागा असतात आणि जोड्या लावा सुद्धा असतात. आणि नागरिकशास्त्रामध्ये पहिला आणि 3रा धडा याच्यावर गाळलेल्या जागा विचारल्या जातात, त्यामुळे त्याच्यावर जास्त भर द्या. अगदी. मॅडम, लघुत्तरी प्रश्नांच्या तयारी संदर्भामध्ये थोडंसं सांगाल? लघुत्तरी प्रश्न लिहिताना आपल्याला 2 गुणांचे प्रश्न म्हणजे किमान 2 मुद्दे लिहिले पाहिजेत आणि ही उत्तरं मुद्देसूद लिहा. परीक्षेत टाईप उत्तरं न लिहिता 1-2 असे मुद्दे घालून ती उत्तरं लिहिली गेली निबंध पाहिजेत. वजा उत्तर लिहायला नको, नकोत. हां. मुद्दे अगदी नंबर मुद्देसूद टाकून. उत्तरं लिहिली पाहिजे. नामदेव करडे जालन्याहून आपल्याशी बोलतोय. नामदेव, प्रश्न विचार तुझा. हॅलो. नामदेव. माझा प्रश्न असा आहे की प्रश्न 5 मध्ये जो आंशिक 100 असते त्यामध्ये 8 पॉईंट लिहिणं गरजेचं असतं का? नाही, किमान तुम्ही माझा प्रश्न असा आहे की त्यामध्ये 8 पॉईंट प्रश्न 5व्या मध्ये 80 ते 100 जो प्रश्न असतो त्यामध्ये 8 पॉईंट लिहिणं गरजेचं असतं का? आणि रिकाम्या, माझा दुसरा प्रश्न असा आहे की रिकाम्या जागा धड्याखालच्या येऊ शकतात, म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये जे धड्याखाली प्रश्न दिले त्यामधलेच येऊ शकते का, बाहेरचे सुद्धा येऊ शकते? नाही, रिकाम्या जागा धड्याखालच्याच विचारल्या जातात, त्यामुळे त्याच्यावरच जास्त भर द्यायचा आहे. आणि 80 ते 100 शब्दात उत्तरे द्या, याच्यामध्ये किमान 4 मुद्दे तरी तुम्ही व्यवस्थित लिहिलेले असले तरी चालू शकतात. अगदी. वैभव तांबे इगतपुरीहून आपल्याला फोन करतोय. वैभव, तुझा प्रश्न विचार. हा मॅडम, मी काय म्हणतो, हा प्रश्न विचार वैभव तुझा. हा ते प्रश्न पाठ करतोय त्याच्याऐवजी जर आपण धडे वाचले चालतील का? हो, धडे वाचनावरच जास्त भर दिला पाहिजे त्यांनी, कारण पाठ्यपुस्तक सगळ्यात महत्वाचं आहे. धडा जर तुम्हाला व्यवस्थित कळला तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहू शकाल. मॅडम, मगाशी आपण 70 आणि 30 मिनिटं याबद्दल बोलू. 20 मिनिटाचं तुम्ही सांगत होता की त्यामध्ये आपल्याला काय करता येईल पेपर सोडताना? त्यामध्ये पहिली 5 मिनिटं आपली प्रश्नपत्रिका वाचनात जातात, कारण प्रश्न कोणते आहेत हे जरा एकदा डोळ्याखालून गेलं की आपल्याला नेमके त्यातली कोणती प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत हे जरा डोक्यात तयार होत राहतं. म्हणून त्याला 5 मिनिटं घालवायची. उरलेली शेवटची 10 मिनिटं जी आहेत ती आपली उत्तरपत्रिका वाचनासाठी, म्हणजे कुठे आपली मुख्य मुद्द्याखाली रेग मारायची राहिली असेल, गाळलेल्या जागांना चौकट करायची राहिली असेल तर त्याच्यासाठी, आणि कुठे शब्द लिहिताना काही एखादा मुद्दा राहिला किंवा एखादा प्रश्न लिहायचा चुकून राहिला तर याच्यासाठी आपण उत्तरपत्रिका वाचनासाठी 10 मिनिटं ठेवली पाहिजे. उरलेली 5 मिनिटं आपली इकडे तिकडे जातात, कारण सह्या करायच्या असतात, होलोग्राफ लावायचा असतो, त्याच्यामध्ये कुठेतरी 5 मिनिटं जातात. बरोबर आहे. प्रांजली पाटील मुंबईहून आपल्याला प्रश्न विचारते. प्रांजली, तुझा प्रश्न विचार. हॅलो, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे तारखा कशा लक्षात ठेवायच्या इतिहासाच्या, कारण की पेपरमध्ये त्याचाच गोंधळ होतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे प्रीमियमच्या मार्कांचा किती प्रभाव पडतो, म्हणजे प्रीमियम मध्ये मला 40 पैकी 40 होते, तर याचा किती प्रभाव पडू शकतो त्या बोर्डाच्या पेपरवर? प्रथम तुझं अभिनंदन की प्रिलिममध्ये तू खूप छान मार्क मिळवलेले आहेस आणि असेच मार्क तुला बोर्डाच्या परीक्षेतही मिळवून सदिच्छा. तुझा अभ्यास चांगला झालेला आहे याचा अर्थ.
आणि त्यामुळे तुला प्रिलिमच्या मार्कांप्रमाणेच पुढे मार्क मिळतील, मात्र ती तयारी तशीच चालू ठेव. कारण आता जो वेळ मिळालेला आहे त्या वेळेचा जर योग्य उपयोग केला तर व्यवस्थित तुझी तयारी होऊ शकते. आणि तारखा लक्षात ठेवताना तारखा आणि त्याच्या पुढे घटना असा एक तक्ता जर तू अभ्यास करते तिथे समोर लावून ठेवलास आणि जाता येता जरी त्याच्यावर नजर टाकत राहिलीस तरी ह्या सहज लक्षात राहू शकते. अगदी. विवेक शेवाळे बुलढाण्याहून आपल्याला फोन करतोय. विवेक, तुझा प्रश्न विचार. हम्म? इतिहासात कोणत्या जास्त पाठावर भर द्यावा? पुन्हा तोच प्रश्न आलाय, कोणते पाठ करावे? पहिले 1 ते 4 धडे आणि 10वा 11वा धडा हा लघुत्तरी प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न यांच्यासाठी महत्वाचा आहे. आणि 1 ते 3 धडे आणि 5 ते 9 धडे हे दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी महत्वाचे आहेत. कारण 5 ते 9 धड्यांवरती दीर्घोत्तरी 2 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ज्यांना त्याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे त्यांनी या धड्यातील दीर्घोत्तरी प्रश्न उत्तमरित्या केले अगदी. पाहिजेत. मॅडम, मुलांचे खूप फोन येतात आहे आणि तुम्ही सुद्धा इतक्या नेमक्या शब्दामध्ये आणि छान मॅडम उत्तर देतात आहे. तुम्ही फोन करत राहा. आणि आता इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.